नमस्कार. आज शिरवळच्या ड्रग्स विरोधी अभियानाला 1 महिना पूर्ण झाला. बरोबर आजच्याच दिवशी समस्त शिरवळकरांनी जागृती दाखवत आणि ड्रग्स विरोधी अभियानाचं गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण शिरवळ बाजारपेठ ही कडकडीत बंद पाडली आणि मूकमोर्चा काढला. या मूकमोर्चाच्या माध्यमातून शिरवळकरांनी शिरवळकरांच्यासाठी जी जागृती केली ड्रग्सच्या संदर्भातली, त्याबद्दल शिरवळकरांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. पण नुसता मूकमोर्चा आणि बंद ठेवून ही लढाई अद्याप संपलेली नाहीये, ही चळवळ संपलेली नाहीये, ही मोहीम संपलेली नाही. कारण ड्रग्सचं प्रमाण अद्याप काही कमी झालेलं नाहीये, हे वास्तव तुम्हा सर्वांना माहिती आहे. म्हणूनच माझी सर्व नागरिकांना एक विनंती आहे की ही मोहीम कुणा एका व्यक्तीच्या विरुद्ध नाही, कुणा व्यावसायिकाविरुद्ध नाही, ना कुणा जाती पंथ धर्माच्या पलीकडची ही असलेली ही लढाई आहे. कारण आपलंच कुटुंब ड्रग्सच्या माध्यमातून बर्बाद होतं हे आता ड्रग्स घेणाऱ्या त्या कुटुंबातील व्यक्तीला चांगलं समजलेलं आहे. त्यामुळे लोकांच्या जशी जागृती जरी झाली असली तरी प्रत्यक्षातला सहभाग वाढवणं गरजेचं आहे. आणि माझी प्रामुख्याने शिरवळच्या मातृशक्तीला विनंती आहे, माझ्या माता भगिनींना विनंती आहे, तरुण मित्र मैत्रिणींना विनंती आहे की आपला जवळचा व्यक्ती त्यात काही जर बदल झाला तर तो तुमच्या सर्वात जास्त लक्षात येतो. आईला मुलाच्या संदर्भातला येतो, पत्नीला नवऱ्याच्या संदर्भातला येतो, बहिणीला भावाच्या संदर्भातला बदल लक्षात येतो. आणि हा बदल नक्की आपण ऑब्झर्व करा, त्याचं निरीक्षण करा. कारण ड्रग्स हे कुटुंब नष्ट करतं आणि ड्रग्सची चळवळ ही एका बंदनी संपणारी नाही किंवा एका मूकमोर्चाने संपणार नाही, ती सातत्याने निरंतर जागरूक राहून करायची चळवळ आहे. यामध्ये शाळेतल्या शिक्षकांचा सहभाग आवश्यक आहे, आम्हा सर्व लोकांचा सहभाग आवश्यक आहे. पण माझी मातृशक्तीला प्रामुख्याने विनंती आहे, तरुण मित्रमैत्रिणींना विनंती आहे की आता आपण या संदर्भात जागं व्हा, तुमची मातृशक्ती जागी करा. आणि तुम्ही एकत्र येऊन जेवढा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जनजागृती करतात, आपल्या पालकांच्या भविष्यासंदर्भात पालक या नात्याने आपल्या पाल्यांशी आपण संवाद साधा. संवाद साधताना त्याची दप्तरं चेक करा, त्याच्याशी गोड बोला, त्याच्या मनातलं जाणून घ्या. आणि त्याला कुठलं प्रेशर आहे का, त्याच्या वागण्यात काय बदल झालाय का, तो सारखा झोपतोय का किंवा बाथरूमला सारखा जातोय का, असे छोटे मोठे बदल लक्षात घ्या. आणि ही चळवळ पुढे नेण्याकरता सर्व गावकऱ्यांसाठी शिरवळसाठी एकत्र राहावं. जे आतापर्यंत आपण 1 महिना एकत्र राहिलो, अशीच ही अखंड चळवळ चालू ठेवू. आणि आज नाही तर उद्या नाही तर परवा येणाऱ्या काही काळामध्ये नक्कीच आपण ड्रग्स मुक्त शिरवळ करू, बिंगो लॉटरी विरोधी मुक्त शिरवळ करू आणि नक्की आपण यश प्राप्त करू. आणि आपली ही तरुण पिढी प्रामुख्याने 16, 17, 18, 19, 20, 21, 22 वर्षाची त्या पिढीला या ड्रग्सच्या येणाऱ्या अतिक्रमणापासून वाचवू. अनेकांना त्याची जागृती झालेली आहे, पण अद्याप अधिक जागृती होण्याकरता माझी प्रामुख्याने माझ्या मातांना, भगिनींना, मित्रमैत्रिणींना एक विनंती आहे की आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर या संदर्भातली सातत्याने चळवळ चालू ठेवा. कुठल्याही राजकीय आविर्भाव यामध्ये न ठेवता कोण कुठल्या जाती धर्मपंथाचा आहे त्याहीपेक्षा जास्त हा शिरवळचा आहे. ही लढाई शिरवळची आहे. आपल्याला शिरवळ सुसंस्कृत ठेवायचे, शिरवळ सुसंस्कृत ठेवण्याकरता ही लढाई असली पाहिजे. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.